पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 26 एप्रिल, पुनरुत्थान काळातील 4था रविवार. पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 ओवी 14, 36 ते 41. पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो आणि येरुसलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. इस्रायेलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही क्रुसावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात सुटफूट लागली आणि ते पेत्र आणि इतर प्रेषित त्यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हास, तुमच्या मुलाबाळांस आणि जे दूर आहेत त्या सर्वांस, म्हणजे ज्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील त्यांना दिले आहे. त्याने आणखी दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांस साक्ष दिली आणि बोध करीत म्हटले, ह्या पुढील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्यावा. तेव्हा त्यांनी त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला. त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. दुसरे वाचन 1 पेत्र अध्याय 2 ओवी 20 ते 25. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे आणि ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण ह्याच्याकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमचा मेंढपाळ आणि संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. योहान अध्याय 10 ओवी 1 ते 10. येशू यहुद्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने व न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढवाड्याचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. प्रभू ख्रिस्त म्हणतो, मी मेंढवाड्याचे दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल. माणसाने फक्त जीवन जगावे म्हणून प्रभू ख्रिस्त आला नाही, तर ते परिपूर्णरित्या जगावे म्हणून तो आला आहे. प्रभू ख्रिस्त आपले जीवन आहे, तोच आपले तारण आहे. प्रभू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे, तो तारणप्राप्तीचे प्रवेशद्वार आहे. आपण खरोखर प्रभूच्या मार्गाने जात आहोत का? इतरांसाठी आपण उत्तम मेंढपाळ बनण्याचा प्रयत्न करतो का? ह्याचा आज आपण विचार करूया.